आता लवकरच थंडीचे दिवस सुरू होणार आहेत आणि ज्यांच्या घरी प्रीमॅच्युअर किंवा अविकसित कमी वजनाचं बाळ आहे त्यांना काही विशेष काळजी घ्यायची आहे। कारण जे बाळ पूर्ण दिवसाचं किंवा विकसित बाळ असतं त्याच्या शरीरावरती फॅट तयार झालेलं असतं, त्याच्या शरीरामध्ये रिझर्व्स असतात, त्यामुळे काय होतं की त्या बाळांना थंडी कमी वाटते ज्या प्रीमॅच्युअर बाळांच्या कंपॅरिझनमध्ये। कारण आपल्या शरीरामध्ये जे ब्राऊन फॅट असतं त्या ब्राऊन फॅटपासनं हीट निर्माण होते आणि बाळाला थंडी कमी वाजते। परंतु जे बाळं प्रीमॅच्युअर जन्माला येतात अशा बाळांमध्ये हे ब्राऊन फॅट खूप कमी प्रमाणात असतं आणि अशा बाळांना खूप लवकर थंडी वाजते आणि ते खूप लवकर थंड पडू शकतात। तर अशा बाळांची काळजी कशी घ्यायची? तर ह्या बाळांना थंडीच्या दिवसामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलं पाहिजे। डोक्यामध्ये उलनची टोपी, हाताला आणि पायाला मोजे घालणे आणि बाळाला गरम ब्लँकेटमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायला पाहिजे। जर घरामध्ये हीटरची सोय असेल तर हीटर लावल्यास त्या बाळाला ऊब मिळू शकते, बाळाची थंडी वाजून जे बाळाला त्रास होतो तो त्याच्याने कमी होईल। अशा बाळांना अंघोळ घालण्याची सकाळी घाई करायची नाही, थोडंसं ऊन वरती आल्यानंतर थोडंसं दुपारच्या वेळेला अशा बाळांना अंघोळ घाला। अंघोळ जरूर घालायची आहे। कधी कधी काय करतात लोक, थंडी आहे म्हणून अंघोळ घालत नाही, पण बाळाला रोज मॉलिश करणे, कारण मॉलिश सुद्धा खूप गरजेची आहे। कारण मॉलिश केल्यानंतर त्या घर्षणाने सुद्धा थोडीशी उष्णता निर्माण होते आणि बाळाला ऊब मिळते। तर मॉलिश करणे, बाळाला अंघोळ घालणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर ह्या बाळाला सारखं सारखं ओपन करायचं नाही, जे प्रीमॅच्युअर बाळ असतं त्याला गुंडाळून ठेवायचं आणि ज्यावेळेला त्याला फिडिंग करायचं आहे त्याच वेळेला त्या बाळाला ओपन करायचं, म्हणजे ते बाळ अननेसेसरली थंड पडणार नाही। त्यानंतर जे लोक त्या रूममध्ये जाणारे आहेत त्यांनी सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे। आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे की हे जे प्रीमॅच्युअर इन्फेक्शन बाळं असतात त्यांना इन्फेक्शन खूप लवकर होऊ शकतात। त्यामुळे जे लोक बाळाच्या जवळ असतात त्यांनी मास्क घालणे, हात साबणाने स्वच्छ धुणे आणि हँड सॅनिटायझर हाताला लावूनच बाळाला स्पर्श करणे, ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत। बाळाला थंडी वाजल्यामुळे किंवा थंड पडल्यामुळे काय होऊ शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की जर बाळाला रोज थंडी वाजत असेल आणि त्याचं वजन वाढणार नाही, अशा बाळांचं वजन वाढत नाही, त्यामुळे बाळाला ऊब मिळणं हे खूप गरजेचं आहे। ज्या बाळाचं वजन वाढत नाही त्याचं एक कारण बाळाला थंडी वाजत असणार आहे, बाळाचं टेम्परेचर कमी होत असणार, हे सुद्धा एक कारण असू शकतं। काही वेळेला बाळं खूप जास्त थंड पडून जातात आणि मग थंड पडल्यानंतर मेटाबॉलिझम एकदमच कमी होऊन जातो। अशा बाळांना मग सुस्त पडणे, त्यांचा हृदयाचे ठोके कमी होणे किंवा बाळ अचानक श्वास रोखून धरणे, ज्याला आम्ही ॲपनिया म्हणतो, ही लक्षणं अशा बाळांमध्ये दिसू शकतात। तर असं काही लक्षण दिसल्यास लगेच तुमच्या नवजात शिशुतज्ञांना बाळाला दाखवून घेणे, कारण बाळाला जर टेम्परेचर कमी झालं असेल तर त्याला रिवॉर्मिंग करून हळूहळू त्याचं टेम्परेचर नॉर्मल लेवलला आणावं लागतं आणि मग त्यानंतर बाळ नॉर्मल होऊ शकतं। टेम्परेचर कमी झाल्यामुळे या बाळांची साखर देखील कमी होऊ शकते, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो। त्यामुळे टेम्परेचर ही खूप गरजेचं आहे, कारण बाळाची साखर सुद्धा नॉर्मल राहिली पाहिजे, कारण बाळाच्या मेंदूचं कार्य हे पूर्णपणे साखरेवर अवलंबून असतं। तर अशा बाळांचं साखर कमी झाली किंवा त्यांना हायपोग्लायसिमिया झाला तर अशा बाळांना मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा साखर कमी पडल्यामुळे या बाळांना कायमस्वरूपी मेंदूला इजा होऊ शकते आणि अपंगत्व येऊ शकतात।